काल पुरंदरमध्ये सभा झाली। त्या सभेमध्ये अजितदादा असं म्हणाले की पहिल्या मुलाला म्हणजे मला, नंतर साहेबांना म्हणजे वडिलांना, आणि नंतर लेकीला आणि आता सुनेला मतदान करा। याच्यावरनं रणकंदान उठलेलं आहे। आणि आपण म्हणतो की एका बाजूला लेकीचं प्रेम उतू चाललंय अशी टीका होती। लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। मी दरवर्षी, मी गेले 18 वर्ष या उर्साला येते, त्याच्यामुळे मी दरवर्षीच येते। साहेबांनी काल वक्तव्य केलं होतं की मूळचे बारामती कोण किंवा मूळ कोण आहे ते शोधा, त्यानंतर बरीच आहे की साहेबांवरती टीका झाली, कसं बघताय? आदरणीय पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही। हे गेले 60 वर्षाचा महाराष्ट्रात तुम्ही बघताय, त्याच्यामुळे आम्हाला त्याची सवय झाली। तुम्ही आता संसदमध्ये सभा घेतली आणि या ठिकाणी दमदाटीचं राजकारण तुम्ही केलं असं तर मला सांगा, नेमकं काय चाललंय? प्रत्येक जण म्हणत आहे की दमदाटीचं राजकारण। हा अनुभव सगळ्यांनाच दिसतोय की अनेक लोकांना फोन येत आहेत, दमदाटी होते, बदल्या केल्या जात आहेत, काही ठिकाणी लोकांना आरक्षण बदलू किंवा तुमच्यावर आरक्षण टाकू अशा कंप्लेंट सातत्याने आमच्याकडे येत आहेत। आणि दुर्दैव आहे की एका लोकशाही पद्धती होणाऱ्या इलेक्शनमध्ये माझ्या आयुष्यात तर पहिल्यांदाच अशा गोष्टी मी ऐकल्या। आज पवार साहेबांनी चंद्रराव तावरे यांची घरी जाऊन भेट घेतली। भेटी दरम्यान सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बाहेर काढून बंद दाराआड चर्चा झाली, त्यामुळे सर्व चर्चेला उधाण आले। ते तिथे गेले होते हेच मला माहिती आहे। आज पवार साहेबांना विचारलं तिथे की आज आपली भेट झाली, तर पवार साहेबांनी भावनिक ते म्हणले ज्यावेळेस सुप्रियाचं लग्न झालं त्यावेळेस चंद्ररावांनी पाहुण्यांची राहण्याची आणि चहा पाण्याची व्यवस्था केली होती। ते भावनिक नाही, सत्य आहे, सत्य आहे, वास्तव आहे। एकदा ते गेलेलंच मला माहिती नाही, कारण का मी भोरचा दौरा करून आता आली आहे, त्याच्यामुळे पवार साहेब आज दिवसभर कुठे होते मला माहिती। दुसऱ्या बाजूला ताई आपण बघितले की काकडे आणि पवार कुटुंबामध्ये अनेक वर्षांपासून घर होते, त्याच्यानंतर दादांनी मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आज पहिल्यांदा पवार साहेब आज माजी खासदार संभाजीराव काकडे यांची धर्मपत्नी गेल्यानंतर सांत्वन करण्यासाठी काकडे कुटुंबियांच्या घरी गेले होते, त्यामुळे त्या चर्चेला देखील सर्व बारामती मतदारसंघामध्ये चर्चेला उधाण आले। मला असं वाटतं कुणाच्या तरी घरी जर निधन झालं असेल तर सातवन बैठक जाणं ही आपली संस्कृती आहे। आपल्याकडे माझ्या आईने मला नेहमीच सांगितलेलं आहे की कुणाच्याही कितीही नात्यात कटुता असली तर साधारणपणे कुणाच्या घरी लग्न असेल किंवा कुणाच्या घरी जन्म झाला किंवा दुर्दैवाने मृत्यू झाला, अशा 3 वेळात सगळे मतभेद लावून त्या व्यक्तीच्या बरोबर आपण उभं राहिलो। भाजपचे माजी अध्यक्ष नामदेवराव ताकवणे 15 तारखेला शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतात। यवतमध्ये जाहीर सभा देखील आयोजित केली। एकेकांचं इनकमिंग सुरू झालेलं आहे। मला असं वाटतं आदरणीय पवार साहेब या राज्यातले आणि देशातले एक वरिष्ठ नेते आहेत आणि लोक त्यांच्या विचाराला आणि विश्वास ठेवून जर पक्षात प्रवेश करत असतील तर हे किती आनंदाची गोष्ट आहे। काल ताई पुरंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सभा झाली, जाहीर सभा, ती सभा ऐकली की त्यातले मुद्दे ऐकले? नाही, मी नाही ऐकलं। IT हब होणार आहे, मी वर्तमानपत्रात आज वाचलं, पण मला असं वाटतं की जर सगळ्याच सभांमध्ये किंवा सभेच्या बाहेर सभेची का वाट बघावी? आपल्या संपूर्ण भागामध्ये प्रचंड दुष्काळ आहे, पाणी, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी, पिण्यासाठी पाणी हे प्रचंड अडचणीचं आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक भागात तीव्र दुष्काळ आहे। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। भाजपचे माजी अध्यक्ष नामदेवराव ताकवणे 15 तारखेला शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतात। यवतमध्ये जाहीर सभा देखील आयोजित केली। एकेकांचं इनकमिंग सुरू झालेलं आहे। मला असं वाटतं आदरणीय पवार साहेब या राज्यातले आणि देशातले एक वरिष्ठ नेते आहेत
आणि लोक त्यांच्या विचाराला आणि विश्वास ठेवून जर पक्षात प्रवेश करत असतील तर हे किती आनंदाची गोष्ट आहे. काल ताई मग पुरंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सभा झाली, जाहीर सभा. ती सभा ऐकली का, त्यातले मुद्दे ऐकले? नाही, मी नाही. IT हब होणार आहे. मी वर्तमानपत्रात आज वाचलं, पण मला असं वाटतं की जर सगळ्याच सभांमध्ये किंवा सभेच्या बाहेर सभेची का वाट बघावी. आपल्या संपूर्ण भागामध्ये प्रचंड दुष्काळ आहे. पाणी, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी, पिण्यासाठी पाणी हे प्रचंड अडचणीचं आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक भागात तीव्र दुष्काळ आहे. नाझऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे, उजनीत एक थांब पाणी नाही आहे. तर मला असं वाटतं प्रशासनाने इलेक्शनचं काम जरूर करावं, पण त्याबरोबर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनम्र विनंती आहे की या दुष्काळासाठी मी डिसेंबरपासून विनंती करते की काहीतरी मार्ग काढा, पण प्रचंड पाण्याच्या नियोजनात विस्कळीतपणा. मोदींवर सातारा सातत्यानं आणि वाड्याच्या जागे संदर्भात महायुतीला अजूनही उमेदवार मिळाले, अजूनही उमेदवारी जाहीर झाली नाही. आणि आता आपल्या माढ्याच्या उमेदवारी संदर्भात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतात 14 तारखेला आणि उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कसं बघताय? आम्ही एक लोकशाही गठबंधन आहोत जिथे प्रत्येकाला मत आहे आणि प्रत्येकाचा आदर सन्मान आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही अतिशय संविधानाच्या चौकटीत काम करून संविधानाचा मान सन्मान करूनच सगळं करते. म्हणून कदाचित जास्त लोक आमच्याकडे आकर्षित होत असतात. ताई, सातत्यानं अजितदादा म्हणतात मोदींच्या विचाराचा खासदार संसदेत पाठवा, निधी मिळायला सोपं होतं. सारखं भाषण करून जर टीका करत राहिलं तर निधी कसं येणार? तर नेमकं तुमच्या काळात निधी आला आहे का? डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. तुम्ही डेटा बघा ना. डेटामध्ये की जल जीवन मिशन मध्ये माझा लोकसभा मतदारसंघ टॉपर आहे या देशात. कुठे निधी कमी पडलाय? आणि दुसरी गोष्ट ताई, तुम्ही जे परिपत्रक काढले त्यामध्ये 90% कामं तर मी केलेली दादा म्हणतात. बरोबर आहे, सगळ्यांनीच मिळून केली. आम्ही एकत्रच होतो, तुम्ही विसरताय. घटस्फोट 7 महिन्यापूर्वी झालाय ना, तोपर्यंत एकत्रच होतो ना. 2 मिनिटं.